मारहाण आणि हरणाच्या शिकारीच्या आरोपांवरून गुन्हा दाखल झालेला खोक्याला अखेर अटक झाली। काही दिवसांपासून खोक्या भोसले पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर त्याच्या मुसक्या प्रयागराजमध्ये आवळण्यात आल्या। पाहूयात। खोक्या उर्फ सतीश भोसलेला बीड पोलिसांनी यूपीच्या प्रयागराजमध्ये बेड्या ठोकल्या। मारहाण आणि हरणांच्या शिकारीच्या आरोपात गुन्हा दाखल होऊनही खोक्या भोसले फरार होता। TV9 खोक्याला गाठलं होतं, पण तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता। अखेर प्रयागराजमध्ये खोक्याला पोलिसांनी पॅक केलंय। 10 तारखेला सोमवारी खोक्यानं TV9ला अहिल्यानगरच्या बॉर्डरवर मुलाखत दिली। मुलाखत देऊन खोक्या भोसले छत्रपती संभाजीनगरमध्ये आला। 11 तारखेला खोक्या भोसले नाव बदलून संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये राहिला आणि 11 तारखेलाच तो प्रयागराजच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे। बीड पोलीस लोकेशन ट्रेस करत होते। अखेर प्रयागराजमध्ये यूपी पोलिसांच्या मदतीनं खोक्याला अटक केली। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन, हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा। बीड में अभी ट्रांजिट रिमांड की प्रोसीजर लेके कल या फिर परसों तक बीड में ला लिया जाएगा। प्रयागराजहून खोक्या भोसलेला विमानानं मुंबईत आणि त्यानंतर बाय रोड त्याला बीडमध्ये आणलं जाणार आहे। खोक्या आपलाच कार्यकर्ता असल्याचं सुरेश धस म्हणाले होते। आता त्याला अटकेनंतर चांगली गोष्ट असल्याचं म्हणत धसांनी कारवाई होणार असल्याचं म्हटलंय। त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर ते कारवाई होईल। मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही। त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जी चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा, तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे। आता तो आता अटक झालेली आहे, त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल। खोक्या भोसलेंवर 15 दिवसात शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये 3रा गुन्हा दाखल झालाय। 8 मार्चला सतीश भोसलेच्या घरी वनविभागानं छापा टाकला होता, ज्यात 600 ग्रॅम गांजा आढळला। या गांजाची किंमत 7200 रुपये आहे। गांजा बाळगल्याप्रकरणी खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल झाला। खोक्या घरी प्रतिबंधित अशा प्राण्यांचं मांस आढळल्यानं गुन्ह्याची नोंद झाली आहे। ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणात खोक्यावर गुन्ह्याची नोंद झाली। तसंच खोक्या भोसलेनं जिथं घर बांधलंय ती जागा वनविभागाची असल्याचं समोर आलंय। त्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणातही गुन्हा दाखल झाला। आनंद आहे, खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा, म्हणजे आनंद होईल। ते सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे। शोधलं पाहिजे। 100% खोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी, त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी। जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं। मला काय माहिती। खोक्या भोसलेवरून धनंजय मुंडेंचे चुलत बंधू अजय मुंडेंनी धस खोक्याचे आका असून सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। त्यावर सहआरोपी करायला भाजीपाला आहे का असं प्रत्युत्तर धसांनी दिलंय। खोक्याचा आका कोण आहे? कारण ते स्वतःच म्हणतात की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर 200 मोर हरण कापून खातो, मग ह्याच्या मागं हा सुरेश धस नसतील एक हे कुठून सांगता येईल? आणि ह्याच्यामध्ये सुरेश धस 100% आहेत आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी केलं पाहिजे, ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे। सहआरोपी व्हायला भाजीपाला आहे काय? कसे बी सहआरोपी होतात का काय? कशात बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना सहआरोपी कसे होते? उचलले जीभ लावले टाळ्याला, असं चालत नाही। तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात। नोटा उडवणं, नोटांची बंडल फेकणं आणि मारहाणीसह हरणांच्या शिकारीचा आरोप आणि या सर्वातून बीडमध्ये दहशत निर्माण करणं हा खोक्याचा धंदा। काही दिवस त्यानं पोलिसांना गुंगारा दिला, पण अखेर खोक्याचं पॅकिंग झालंय। आता कोर्टात हजर करून कोठडी मिळाल्यावर खोक्याचा कच्चा चिठ्ठा बाहेर येईल।
संभाजी मुंडेसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.